हिंदू धर्माचं स्वतःला संरक्षक म्हणणारे किंवा त्याचा ठेका घेतलेले शंकराचार्य गप्प राहू शकत नव्हते. त्यांनी पुण्यामध्ये दलित पॅंथरच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करण्यासाठी एक मोठी सभा घेतली. त्यांनी जेव्हा हिंदू धर्मातील जातीप्रथेचं आणि हिंदू धर्मातील ग्रंथांचं जेव्हा त्यांनी समर्थन केलं, तेव्हा आमच्या तरुणांनी ते राहवलं नाही आणि नामदेव ढसाळने त्याने त्यावेळेला चप्पल फेकून मारली. हिंदुत्वाची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या शंकराचार्यांनी असमानतेचा पुरस्कार करणारी वक्तव्य सुरू केली होती. शंकराचार्यांच्या वक्तव्याविरोधात पॅंथरच्या तरुणांनी रान उभे केले होते. त्यामुळे हे शंकराचार्य जे ते जात होते ते त्यांना विरोध होऊ लागला होता. शंकराचार्यांच्या कार्यक्रमात ठेवलेला पोलीस फौजफाटा हा श्रोत्यांपेक्षा जास्त होता. शंकराचार्यांच्या विरोधात दलित पॅंथर लढ होते, पण आता यात युक्रांचे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी उडी घेतली. शासन आणि जाती व्यवस्था त्याविरुद्ध ते बोलत होते. व्यवस्था बदलण्यासाठी ते गावोगावी फिरत होते. त्यामुळेच पूर्वीच्या शंकराचार्यांच्या विरोधात आवाज उठवणे हे त्यांना क्रमप्राप्त होते. त्यांनी शंकराचार्यांना वादविवादाचे आव्हान दिले. या आव्हानाची पूर्तता पुण्यनगरीत होणार होती. तो दिवस होता 29 मार्च 1973 आणि जागा होती पुण्यातील उद्यान प्रसाद कार्यालय. आम्ही जाहीररित्या गीताधरण केल्यामुळे वातावरण निर्मिती अशी झाली की दलित पॅंथर ही हिंदू धर्मविरोधी आहे, हिंदू धर्माच्या ग्रंथांच्या विरुद्ध आहे असं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यावेळेला हिंदू धर्माचं स्वतःला संरक्षक म्हणणारे किंवा त्याचा ठेका घेतलेले शंकराचार्य गप्प राहू शकत नव्हते. त्यांनी पुण्यामध्ये दलित पॅंथरच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करण्यासाठी एक मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्याने तेव्हा मनुस्मृतीच्याबद्दल त्यांनी समर्थन केलं. मनुस्मृती किती महत्त्वाची, किती उपयोगाची आहे किंवा तो ग्रंथ किती हिंदू धर्मांना तो प्रमाणभूत आहे अशा प्रकारची भूमिका त्याने घेतली. त्यावेळेला आम्ही दलित पॅंथरच्या वतीनं नामदेव ढसाळ आणि बाकीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. त्यांनी जेव्हा हिंदू धर्मातील जातीप्रथेचं आणि हिंदू धर्मातील ग्रंथांचं जेव्हा त्यांनी समर्थन केलं, तेव्हा आमच्या तरुणांनी ते राहवलं नाही आणि नामदेव ढसाळने त्याने त्यावेळेला चप्पल फेकून मारली आणि वातावरण एकदम नामदेव ढसाळ आणि लोकांनी शंकराचार्यांना जेव्हा चप्पल मारली किंवा त्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला, त्या काळामध्ये आम्हाला साथ देणाऱ्या एकंदरीत ज्या 16 संघटना होत्या, त्या 16 संघटनापैकी एक संघटना होती युवक क्रांती दल युक्रांत. या युक्रांतचे मुख्य होते कुमार सप्तर्षी. हे आमचे सहकारी असल्यामुळे त्यांनी आमच्या बाजूनं ते उभे राहिले आणि मग त्यांनी असा एक वाद सुरू झाला. त्यांनी आवाहन केलं होतं की शंकराचार्य विरुद्ध कुमार सप्तर्षी असं वितंड वाद व्हावा अशा प्रकारची मत केलं आणि तशा प्रकारचं एक मोठी सभा पुण्यामध्ये झाली. आणि ह्या सभेमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकराचार्याच्या विरुद्ध जे कुमार सप्तर्षी आक्रमक झाले होते, परंतु सभेच्या सुरुवातीला त्यांनी शंकराचार्याच्या ते पाया पडले. म्हणजे मी हिंदू आहे आणि तुम्ही हिंदूंचे तुम्ही नेते आहात की हिंदूंचे तुम्ही कर्तेकर्ते आहेत हे म्हणून त्यांनी वातावरणामध्ये जो अत्यंत प्रचंड प्रमाणाचा विस्फोट निर्माण झाला होता, ह्या विस्फोट एक प्रकारे त्यांनी कमी केला आणि त्यामुळंच मग कुमार सप्तर्षी यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं त्या संघटनेच्या विरुद्ध आम्हाला बोलावं लागलं. कुमार सप्तर्षीने त्या काळामध्ये जर वातावरण पेटतं ठेवलं असतं, शंकराचार्यांच्या पायात पडले नसते, तर पुण्यामध्ये एक प्रचंड प्रमाणामध्ये मोठं वादळ निर्माण झालं असतं, मोठी आंदोलन झालं असतं. पण ते आंदोलन त्यावेळी त्याने नकळत मारून टाकलं असं आज म्हणता येईल. शंकराचार्य आणि कुमार सप्तर्षी वाद न रंगल्याने शंकराचार्य यांचा धीर चेपला होता. शंकराचार्यांनी आता आपला मोर्चा मुंबईकडे वळवला. पॅंथरने मार्च महिन्यातच धर्मग्रंथ जाळून धर्मवृद्धांपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. कुमार सप्तर्षी यांचा आणि शंकराचार्यांचा पुण्यात वाद झाला नसला तरी ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून याविरुद्ध व्याख्याने आणि भाषणे देत होते. असेच एक व्याख्यान 26 मे 1973 रोजी ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा येथे युक्रांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
आणि त्या व्याख्यानाचा विषय होता चातुर्वर्ण्य आणि शंकराचार्य. कुमार सप्तर्षी यांनी आंदोलनातील एक प्रकारची हवा काढून घेतली असली तरी दलित पॅंथर मात्र आक्रमकच राहिली. आणि मग त्यांनी असं आम्ही एक पत्रक असं काढलं होतं की ज्या ज्या ठिकाणी शंकराचार्य जातील त्या त्या ठिकाणी दलित पॅंथर आपला इंगा दाखवेल, त्यांच्यावर समोर आंदोलन करतील. शंकराचार्यानं एक प्रकारची सुपारी घेतल्यासारखं सगळ्या शहरामध्ये ते दलित पॅंथरच्या विरुद्ध ते भाषणं करू लागले. त्यांनी सांगलीत केलं, अनेक ठिकाणी त्यांनी केलं. आम्ही मात्र वाट पाहत होतो मुंबईमध्ये ते कधी येतात वाट पाहत होतो, कारण मुंबईमध्ये त्यांना इंगा दाखवल्याशिवाय होतं. आणि त्यासाठी मी आणि अविनाश पातेकर यांनी एक पत्रक काढलं आणि त्याने आव्हान दिलं की तुम्ही मुंबईला येऊन तर बघा, अशा प्रकारचं आव्हान दिलं. इतकंच नव्हे तर ज्या आमच्या तरुणांना कारण नसताना सरकारनं अटक केली होती यांना देखील तात्काळ सोडा, त्यांच्यावरच्या केस काढून घ्या, अशा प्रकारचं आमचं ते म्हणणं होतं. आणि हे वातावरण मुंबईमध्ये तप्त झालं होतं. आणि ह्या तप्त वातावरणामध्ये एक दिवस बातमी आली की शंकराचार्य मुंबईमध्ये येणार आणि दलित पॅंथरच्या विरुद्ध ते पुन्हा एकदा धर्मक्रांत्यांच्या ते भलावण करणार. पत्र काढून निषेध करणे एवढेच पॅंथर करत नव्हती, तर संधी मिळेल तेव्हा धडासुद्धा शिकवत होती. याच दरम्यान शंकराचार्य हे मुंबईत येणार असल्याचे वृत्तपत्रात कळवले. ज्या मुंबापुरीत डोक्याला कफन बांधून पॅंथर तरुणाने गीता दहन केली होती, त्या मुंबईत शंकराचार्यांचे आव्हान हे पॅंथरला आव्हान होते आणि ते पॅंथरने स्वीकारले. धर्मग्रंथाच्या भलावण करण्यासाठी येणारा शंकराचार्य येतात कधी, त्याचं भाषण होणार कुठं आणि त्यासाठी आंदोलनाची आम्ही सगळी तयारी केली. आणि मग लक्षात आलं की ग्रँट रोड विभागातील एका म्हणजे काँग्रेसच्या ग्रँट रोड विभागात त्यांचं भाषण होणार हे कळल्यावर आम्ही त्याविषयी गडिम्य काव्यानं त्यातली सभा ती उधळून लावायचा बेत राखला. मी तर बाजूच्या एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि आमचे सगळे तरुण त्यांच्या सभेमध्ये आम्ही बसवले होते. आणि जेव्हा शंकराचार्य दलित पॅंथरच्या विरुद्ध किंवा धर्मक्रांताच्या बाजूनं बोलतील तेव्हा एकच आडावड करून तिथं आंदोलन पुकारायचं असं ठरलं होतं. ही कुणकुण त्यांना पोलिसांच्या मार्फत कदाचित लागली असेल, कारण आम्ही जे तरुण आतमध्ये ठेवले होते ते पोलिसांच्या अनोळखी होते, परंतु माझ्यासारख्याला ओळखणारे तरुण पोलीस होते. त्यामुळे त्यांना सुगावा लागला की इथं दलित पॅंथरचं आज आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यांनी शंकराचार्याला तसं सांगितलं आणि मग शंकराचार्य एवढे घाबरले की त्यांनी त्या सभेमध्ये येण्याचं त्यांनी नाकारलं. आणि पोलिसांनीसुद्धा त्याला तशा प्रकारची विनंती केली की तुम्ही आज भाषण न केलेलं बरं. त्यामुळे झालं असं की आम्ही वाट बघत राहिलो होतो, आता येथील शंकराचार्य, आता येथील ते आलेच नाही. शेवटी कुठल्या तरी कारणामुळे शंकराचार्य आज येऊ शकला नाही असं जाहीर जेव्हा करण्यात आलं तेव्हा आमच्या तरुणांनी एकच आरडाओरड केला आणि त्या घोषणा द्यायला सुरुवात केली. सांगितले पळाले शंकराचार्य पळाले. दलित पॅंथरला घाबरून शंकराचार्यांनी पळ काढला. शंकराचार्यांना विरोध केला त्यांच्या विरुद्ध आणि पुन्हा एकदा धर्मग्रंथाच्या विरुद्ध आरोळ्या ठोकल्या. आणि त्या दिवशी मुंबईमध्ये वातावरण असं निर्माण झालं की दलित पॅंथर ही त्या दिवशी तरी शंकराचार्याच्या संदर्भात काकणभर श्रेष्ठ ठरली. दलित पॅंथरला हा जो अनपेक्षित जो विजय मिळाला होता त्याचा परिणाम असा झाला की शंकराचार्यानं नंतर पुढील ज्या शहरामध्ये कार्यक्रम ठरवले होते ते त्याने सगळे रद्द केले आणि दलित पॅंथरच्या पुढे एक प्रकारची नांगी टाकली. ते घाबरले आणि पुन्हा ज्या ठिकाणी सभा होणार होत्या त्या सगळ्या सभा त्याने रद्द केला. म्हणून आम्ही त्या ठिकाणचे लोक तरुण पुन्हा तिकडे वातावरण निर्मिती करत होते. येणारे शंकराचार्य येणार, पण ते आता येऊ शकत नाही. पळाले दलित पॅंथरला घाबरून पळाले. अशा प्रकारच्या इतर शहरामध्ये देखील वातावरण निर्मिती होऊ लागली. दलित पॅंथर विरुद्ध शंकराचार्य हा वाद इतका पेटला होता की त्याच्यामध्ये शंकराचार्य शेवटी कमी पडले. दलित पॅंथर काकणभर श्रेष्ठ ठरली. शंकराचार्यांचे मुंबईतून पलायन हा दलित पॅंथरचा विजय होता, कारण यानंतर शंकराचार्य यांनी शहरांना भेटी देण्याचा कार्यक्रम आटोपता घेतला होता. उगाचच पुन्हा जोड्यांचा प्रसाद नको म्हणून त्यांनी हा शहाणपणाचा मार्ग स्वीकारला.
डॉक्टर सप्तर्षी आता आपली बाजू मांडण्यासाठी वर्तमानपत्राकडे वळले. त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये 2 लेख लिहिले. त्यांनी शंकराचार्य प्रकरणात दलित पॅंथर, युक्रान या संघटनेचे योगदान मान्य केले. सोशालिस्ट तसेच कम्युनिस्ट पक्षांनीही त्यांना समर्थन दिले होते. डॉक्टर सप्तर्षी त्यांना एखाद्या पत्रकाने सुद्धा पाठिंबा दिला नाही, तो रिपब्लिकन पक्षाच्या एकाही गटाने. बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला करणाऱ्या संघटनांविरुद्ध त्यांनी दंड ठोकायला हवे होते. पण रिपब्लिकन पक्ष हा मिता झाल्यामुळे पंखविहीन व कणाहीन पक्ष झाला होता. या भागात इतकंच. पुढील भागात पाहू. सांस्कृतिकदृष्ट्या आणि संविधानिकदृष्ट्या दलित पॅंथरचा जय झाला होता. दलित पॅंथरला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी व जनरेटर सिद्ध करण्यासाठी एखाद्या मोर्चाचे आयोजन करणे आवश्यक वाटले. या मोर्चाची तारीख ठरली 14 ऑगस्ट 1973 आणि मोर्चाचे नाव ठरले पॅंथरचा असेंब्लीवर धिक्कार मोर्चा. आंबेडकर थॉट्समेट या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल दाबून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.